वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज विजयादशमी, 3:30 मुहूर्तापैकी एक मुहूर्त. म्हणून मी नीला अभ्यंकर आणि सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा देते. सोनं घ्या, सोन्यासारखा राहा असं आपण म्हणतो, पण आज कृष्णाने आपल्याला 13व्या अध्यायामध्ये ज्ञानरूपी सोनं दिलंय आणि खरा मी कोण असं सांगून आपले डोळे उघडलेले आहेत. पहावे आपणाशी आपण ज्ञान व ज्ञान ही समर्थाने ज्ञानाची केलेली वाक्य आहोत. जन्मभर आपण दोन मी मध्ये आपण अडकले आहोत. एक खरा आपण आणि दुसरा खोटा आपण. एक आपण बिंब तर दुसरा आपण प्रतिबिंब. एक आपण भासमान तर दुसरा वास्तव. एक आपण अभिव्यक्ती पण परिवर्तनशील. दुसरा जो आहे तो अधिष्ठान असून अपरिवर्तनशील आहे. यातील खरा मी कोण आणि खोटा मी कोण हे आपल्याला या 13व्या अध्यायामध्ये आणखीन श्रीकृष्ण स्पष्ट करून सांगतायत. जन्मभर आपण या खोट्या मीतच वावरत असतो. तुम्ही कोण म्हटल्यानंतर मी नीला, मला 3 मुली, मी कोथरूडला राहते, माझी आवड, माझ्या मैत्रिणी, या मी आणि माझ्यामध्येच मी अडकलेली असते. तर त्यातला जो खरा जो मी आहे तो म्हणजे अहम ब्रह्मास्मी. म्हणजे मी कसा आहे तर मी सोहम, मी शुद्धोहम, मी बुद्धोहम, मी सच्चिदानंद रूपहोम आहे. म्हणजे अष्टकात जसं शंकराचार्यांनी म्हटलंय की नवे मृत्यू शंका, नवे मृत्यू. मी हात नाही, मी पाय नाही, मी सुख नाही, मी दुःख नाही, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, तशी मी शिवोहम आहे. हा सगळा भाग आपण 13व्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. इथे एक मला आठवण होते की रामकृष्ण परमहंस एक गोष्ट सांगायचे. एकदा एक मेंढपाल आणि जंगलात जात असताना दुखता एक शिकाऱ्याने शिकार करून आणि एका सिंहाला मारलेलं असतं आणि सिंहाचं छोटंसं पिल्लू सिंहाजवळ बिचारं बसलेलं असतं. त्याला कीव येते आणि सिंहच मुळात सुंदर दिसायला रुबाबदार आणि त्या सिंहाचा पिल्लू तो त्याहून सुंदर दिसायला म्हणून त्याला तो घेऊन घरी येतो आणि आपल्या शेळ्यांबरोबर त्याला लहानाचं मोठं करतो. तो शेळ्यांप्रमाणेच वागतो. त्याला वाटतं आपण पण शेळीच आहोत. तो पण बेवॅ करतो, तो दूर धावतो, तो पण गवत खातो, पूर्ण व्हेजिटेरियन असतो तो. एकदा दिवसाने जेव्हा मोठा सिंह जायला लागतो तेव्हा तो पाहतो की अरे हा सिंहाचा बच्चा आणि हा बेब्या काय करतोय आणि हा दूर काय धावतोय. आणि म्हणून त्याला तो पकडतो आणि नदीवर घेऊन जातो आणि त्याचं मुख त्या नदीमध्ये दाखवतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं अरे हा जो दुसरा जो प्राणी आहे तशासारखाच मी दिसतोय. म्हणून तो मोठ्याने गर्जना मोठा सिंह करतो तसा हाही ओरडायचा प्रयत्न करतो आणि त्याच्या लक्षात येतं की मी सुद्धा मोठ्याने ओरडू शकतो. आणि मग त्याला आनंद होतो की खरा मी कोण आहे ते मला आज कळलंय. आणि म्हणून आपला कृष्ण काय करतायत तर गीतेच्या या आरशामध्ये आपलं डोकं धरतायत आणि म्हणतायत की ओळख, तू कोण आहेस. अरे तू चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहेस. आणि म्हणून अगदी विवेकानंदांनी पण हेच म्हटलंय की उठा, जागे व्हा, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. तर नरसिंहानो हे लक्षात घ्या, तुम्ही पराक्रमी सिंह आहात. ही दुर्बलता टाकून द्या. इच सोल इज पोटेन्शियल डिव्हाइन. अशा प्रकारचा सुंदर भाग आणि विवेकानंदांनी पण सांगितलंय. दासबोधात तो खूपच छान पद्धतीने लिहिलंय 13व्या अध्यायामध्ये. आता हाच आपण भाग बघणार आहोत. जीवनात कधी हताश झालात तर गीता सांगते की तुमचं जीवन भगवंताला समर्पित करा. कारण ते एका मिनिटामध्ये तुम्हाला आलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. 12व्या अध्यायामध्ये पाहिलं की भगवंताची भक्ती निष्ठेने जीवन सार्थक बनवू शकते आणि मोक्षही मिळू शकते. 13व्या अध्यायापासून ज्ञानयोगाला सुरुवात होते. अव्यक्त अक्षराच्या उपासनेचे वर्णन करण्यासाठी व त्यातील देहभान रूपी मुख्य व्याधी समाप्त करण्यासाठी, व्याधीपेक्षा बाधा समाप्त करण्यासाठी भगवंताने 13व्या अध्यायाची सुरुवात करतात. क्षेत्रज्ञ विभाग योग. श्री भगवानोक्तांनी जो पहिला श्लोक म्हटला आहे इदम शरीरमने सुरुवात केली आहे. हे कुंतीपुत्र अर्जुना, हे रूपाने म्हटले जाणाऱ्या शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्राला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ, म्हणजे ज्ञानी लोक त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. क्षेत्र म्हणजे इथे शेत. हा घोडा, हा पोपट, हा वृक्ष इत्यादी भौतिक वस्तूला मनुष्य इदमतेने म्हणजेच हे म्हणून संबोधितो. पण शरीराला मात्र मी किंवा माझं रूपाने संबोधतो. वास्तविक तेही इदमच आहे, म्हणजे हेच त्यांनी म्हटलं पाहिजे.
बघा, शरीराचे एकंदर 4 विभाग आहेत: स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. माता पितेच्या रजवीर्यापासून उत्पन्न होते ते स्थूल शरीर. ते पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनी बनलेले असते. स्थूल शरीराचे दुसरे नाव आहे अन्नमय कोश, कारण हे अन्नाच्या विकारापासून तयार होते व अन्नावरच पोचले जाते. इंद्रियांचा विषय असल्याने हे शरीर इदम म्हटले आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी या 17 तत्वांनी बनलेल्या शरीराला सूक्ष्म शरीर म्हणतात. पैकी प्राणांच्या प्रधानतेने हे शरीर प्राणमय कोश, मनाच्या प्रधानतेने हे मनोमय कोश, बुद्धीच्या प्रधानतेने विज्ञानमय कोश म्हणले जाते. अंतःकरणाचा विषय असलेल्या या शरीराला इदम म्हणतात. कारण शरीर हे अज्ञानाचे आहे. माणसाला बुद्धीपर्यंत ज्ञान होते, पुढचे ज्ञान काही त्याला होत नाही आणि म्हणून त्याला अज्ञान म्हणतात. हे अज्ञान संपूर्ण शरीराचे कारण असल्याने कारण शरीर म्हणविले जाते. याला आनंदमय कोश असेही म्हणतात. प्रत्येक क्षणी याचा नाश होत असतो म्हणून त्याला शरीर हे नाव पडलेले आहे. जसं तलवार चांबड्याच्या म्यानामध्ये ठेवतात तसंच हा जीवात्मा तिन्ही शरीराला आपले मानतो व त्यात तो वास करतो आणि त्यामुळे जीवात्मा तिन्ही शरीराने झाकला जातो. म्हणून ह्या तिन्ही शरीरांना कोश असे म्हटले आहे. शरीराला क्षेत्र म्हणण्याचे तात्पर्य हे प्रत्येक क्षणाला बदलणारे आहे म्हणून ते शरीर व नष्टही होत असतं. शेतात जसं आपण धान्य पेरू तसंच धान्य उगवतं. समर्थ म्हणतात, पेरिले ते उगवते. जर आपण कारलं पेरलं तर कारलं झाडाला येणार, जर आंबा पेरला तर आंबा येणार. त्याप्रमाणे या शरीराने जशी कर्म केली जातात त्यानुसारच दुसरे शरीर, परिस्थिती इत्यादी प्राप्त होतात. तात्पर्य, या शरीरात केल्या गेलेल्या कर्मानुसारच हा जीव वारंवार जन्ममरण रूपी फळ भोगत असतो. खरं तर हे शरीर इदमच आहे, परंतु जीवाने भ्रमाने त्याला अहम म्हटले आहे आणि त्यात तो बिचारा फसला आहे. जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे, तसेच तो चेतन आहे, महान आहे. परंतु जेव्हा तो जड दृश्य पदार्थाला महत्व देतो, म्हणजे उदाहरणार्थ मी धनवान, मी विद्वान इत्यादी वास्तविक पाहिले तर महत्व स्वचेत म्हणजे जीवात्म्याचेच आहे, नाशवान व जड पदार्थांचे नाही. कारण धनवान, विद्वान हे अशाश्वत आहे. इदमचा अर्थ हे आपल्याहून वेगळे दिसणारे, पण जेव्हा स्व म्हणजे जीवात्मा चैतन्याशी ऐक्य करून म्हणतो की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे इत्यादी. बघा, क्षेत्र म्हणजे शेत म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा, चैतन्य. हे जे शरीर आहे ते 36 तत्वांनी भरलेले आहे. 5व्या ते 6व्या श्लोकामध्ये याचा सगळा अर्थ केलेला आहे. 36 तत्वांचं बनलेलं क्षेत्र म्हणजे पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. नंतर मग बुद्धी, अव्यक्त, अहंकार, इंद्रिय 10, त्यामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, डोळे, कान, त्वचा, नाक, जिव्हा ही झाली 5 ज्ञानेंद्रिय. 5 कर्मेंद्रिय म्हणजे वाणी, हात, पाय, गुद. जननेंद्रिय ही ठराविक क्रिया करणारी म्हणजे कर्मेंद्रिय असून बोलणं, धरणं, चालणं, मलविसर्जन करणं, संभोग ही त्याची कर्म आहेत. 5 ज्ञानेंद्रियापैकी शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे ते ज्ञान होते. रूप डोळ्याचे विषय आहे वगैरे वगैरे. नंतर मग हे मन, संकल्प विकल्प करणारे हे मन आहे. मग त्याच्या पुढे आहे इच्छा, द्वेष, सुख, दुःख, संघात. सर्व इंद्रियांच्या एकत्रित असल्याला संघात असे म्हणतात. इंद्रिये परस्पर पूरकतेने राहतात. सर्व मिळून क्षेत्राचे जीवन चालते. चेतना, वास्तविक क्षेत्रज्ञ हा चेतनच आहे. घृती, पंचमहाभूतांचे गुण परस्पर विरोधी असूनही क्षेत्रात महाभूते गुण्यागोविंदाने नांदून क्षेत्र टिकवतात. उदाहरण पाणी आणि अग्नी. त्याप्रमाणे ह्या सगळ्या क्रियेला, नांदण्याला घृती असं म्हणतात. आणि म्हणून क्षेत्र हे अचेतन असून ते जाणणारा जीव हा क्षेत्रज्ञ आहे, तो मात्र चेतन आहे. जीव हे साधकाचे खरे स्वरूप नसून आत्मा हे त्याचे मूळ स्वरूप आहे. देहाशी तादात्म्य म्हणजे देहच मी ठेवल्याने जीवाला जन्म, मरण व सुख दुःख चुकत नाहीत. जीव वासना रूपाने असतो, देह रूपाने जन्माला येतो, वाढतो, त्याच्यात बदल होतो, पुढे क्षीण होऊन मरून जातो. असा जो नित्य, अनित्य, अशाश्वत व सुख दुःख भोगणार आहे. या अध्यायाच्या प्रास्ताविकात म्हटल्याप्रमाणे त्वम रूप जीवात्मा तत्वमसी आहेस हा अनुभव येण्यासाठी क्षेत्राचे अनित्यत्व लक्षात घेण्याबरोबरच काही गुणसंपदा असणे व नसली तर ती कमावणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून 7 ते 11 श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की काय काय आपल्याला मिळवायला पाहिजे. अमानित्व, मानीपणा नसणे,
मान सन्मान मिळणे व त्याची अपेक्षा नसते, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अपमान सोसणे हे अमानित्वाचे स्वरूप नाही. देहाचे रूप, बुद्धीचा कमी जास्तपणा, यश अपयश, श्रीमंती गरिबी, स्वाभिमान, लाचारी, आरोग्य अनारोग्य इत्यादी मानापमानाच्या कल्पना तयार होतात. मान सन्मानापासून जाणीवपूर्वक दूर राहणे किंवा त्यांच्याकडे तटस्थपणे पाहणे आवश्यक आहे. अनित्यात रमणाऱ्याला नित्य तत्वाचा अनुभव येणार नाही. मग आता ज्ञानाची साधनं काय काय आहेत ते सांगतायत. मान सन्मानाची अपेक्षा नसते. स्वतःचा मोठेपणा न सांगणे, अहिंसा, क्षमा, सरळ वागणे, गुरुसेवा, शुचिता, स्थिरता, मनोनिग्रह, इंद्रियांच्या विषयांचे वैराग्य, अहंकार नसणे, जन्म मरण वार्धक्य व रोग यांतील दोषांचे भान सांभाळणे, अनासक्ती, स्त्री पुत्र घोर यांनी लंपट नसणे, इष्ट व अनिष्ठात चित्ताची समता, भगवान कृष्णाची अनन्य निष्ठा, एकांताची आवड, पामर विषयी व बद्धांच्या समूहात न रमणे, अध्यात्मशास्त्राची नित्य आवड, तत्वज्ञानाचा अभ्यास ही सर्व ज्ञान साधने व ज्ञान लक्षणे आहेत. ही आपल्याला नसतील तर ती कमवायला पाहिजे. ह्या विरुद्ध जे काही आहे ते सर्व अज्ञान आहे. ज्ञानाची ही सहज लक्षणे असतात. साधकाची कष्टसाध्य साधने असतात. साधकाला यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावा लागतो. जेथे माणसांचा मोठा समुदाय असतो तेथे त्यांच्या विविधतेमुळे चित्त त्या माणसांकडे आकृष्ट होते. चित्ताचा हा सहज स्वभाव लक्षात घेऊन जेथे गर्दी व गोंधळ नसतो अशी ठिकाणी साधकांनी पसंत करावीत. यामुळे विवाहासारख्या समारंभाला कमीत कमी वेळ थांबावे. जेथे परमार्थाची आवड नसणारे आणि म्हणून शरीर, जग आणि विषय यांच्यात रमणारे मोठ्या प्रमाणात असतात त्यांच्यात बळे खरमध्ये मिसळूच नये. साधकाच्या मनावर संगतीचा खूप परिणाम होतो. त्यामुळे त्याने जाणीवपूर्वक कुसंगती टाळावी, सुसंगती सांभाळावी आणि विसंगती सोसावी. पामर, दुष्ट, दुर्जन ही कुसंगती असून ती प्रयत्नपूर्वक टाळावी. कुटुंबामध्ये परमार्थाला विरोधी वातावरण असले तर विसंगती समजून शांतपणे सोसावी आणि संत सज्जनांची संगत जाणीवपूर्वक सांभाळावी. अध्यात्मशास्त्राच्या चिंतनासाठी ही पथ्ये सांभाळणे अत्यंत आवश्यक आहे. घरामध्ये ज्याप्रमाणे सतत धूळ शिरते त्याप्रमाणे अंतःकरणावर माईक जगताचे परिणाम खूप होत राहतात. घर जसे रोज झाडावे लागते तसे हे परिणाम पुसून व आत्माकार वृत्ती सांभाळून अध्यात्मशास्त्राचे चिंतन हे करावेच लागते. अध्यात्मशास्त्राची अंतिम फळ आत्मदर्शन असून खऱ्या अर्थाने ज्ञानाचा दर्जा आहे. त्याहून जे जे वेगळे असते त्याला अज्ञान म्हणतात. थोडक्यात आत्मा हेच ज्ञानाचे स्वरूप असून आत्म्याव्यतिरिक्त जाणवणारे सर्व अनुभव अज्ञानरूप आहेत. त्यानंतर 12 ते 17 या श्लोकामध्ये परमात्माचे म्हणजे देहाचे वर्णन फार मोठे बहारीचे आणि कृष्ण करतायत. ते आपण थोडक्यात पाहूया. 12व्या श्लोकामध्ये तो परमात्मा जाणायचा कसा, म्हणजे ज्याला ज्ञेय असे म्हणतात आणि जे जाणल्यावर जाणणाऱ्याला आत्मानंदाचा लाभ होतो ते मी आता समजावून सांगेन. ज्ञेय रूप ब्रह्म अनादी असून त्याला सतही म्हणजे म्हणत नाहीत आणि असतही म्हणता येत नाही. विश्वरूप परमात्मा कसा आहे हे 13व्या श्लोकात सांगितले. ते परब्रह्म सर्व बाजूने हातपाय असणारे, सर्व बाजूने डोळे डोके मुख असणारे व सर्व बाजूंना काम असणारे आहे. ते या संसारात सर्वांना व्यापून उरले आहे. त्यानंतर परब्रह्माचे वैशिष्ट्य काय हे 14व्या श्लोकात सांगतात. जीवाला सर्व इंद्रियांच्या विषयांचे ज्ञान आत्म्याच्या सत्तेवर होते, पण आत्म्याला एकही अवयव नाही. आत्मा सर्वत्र असंग असून त्याच्या सत्तेवर इंद्रियांचे पोषण होते. आत्मा जीवरूपाने गुणांचा भोगता असून आत्मरूपाने अभोक्ता असतो. 15व्या श्लोकामध्ये आणि हा परमात्मा व्यापक कसा आहे सांगता म्हणतात. तो चेतन व अचेतन सर्व भूतांच्या आतही आहे, बाहेरही व्यापून आहे. तो अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे बुद्धीला कळत नाही. तो अतिशय जवळ व अतिशय दूरही आहे. त्यानंतर 16व्या श्लोकामध्ये दृश्य जगाची उत्पत्ती स्थिती लय ब्रह्माच्या सत्तेवर कशी होते ते सांगतात. हे ब्रह्म सर्वात समत्वाने व्यापून असूनही प्राण्यांच्या शरीरामध्ये विभागले गेल्यासारखे दिसते. ते सर्व भूतांची उत्पत्ती करणारे, धारण पोषण करणारे आणि त्यांचा नाश करणारे हे आहे, हे लक्षात ठेवा. इथे एक महत्वाचं सूत्र आहे. ज्यांना दृश्य जगत सत्य वाटते त्यांच्यासाठी शास्त्र सांगते की ईश्वर म्हणजे ब्रह्मदेवाच्या रूपाने सर्व जग उत्पन्न करते, विष्णू रूपाने सांभाळते, रुद्र रूपाने संहार करते, पण सगळ्यांचा देव हा एकच आहे. दृश्य जगत मिथ्या आहे असा निश्चय होतात ईश्वराची 3 रूपे सुद्धा आपल्याला मिथ्या वाटायला लागतात.
स्वयंप्रकाश ब्रह्म हे 17व्यात सांगितलंय आणि शुद्ध ज्ञान हेच आत्म्याचे स्वरूप असून तेच माणसाचे पारमार्थिक ध्येय आहे. या ध्येयाचा अनुभव घेण्यातच माणसाच्या जीवनाचे सार्थक आहे. आत्मस्वरूपाचे ज्ञान वेदांताच्या तत्वज्ञानाने प्राप्त करून घेता येत असून ते सर्वांच्या हृदयात व्यापून आहे. ज्ञानाने भगवंताची प्राप्ती. आता भगवंताची प्राप्ती कशी होते तर 3 गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्या 3 गोष्टी आपण ज्या कोणत्या त्या पाहू. पहिल्यांदा प्रकृती आणि पुरुष सांगितलंय. 18व्या श्लोकात सांगतात की अचेतन क्षेत्र, क्षेत्रज्ञाचे ज्ञान, क्षेत्रज्ञाचे स्वरूप या 3 गोष्टी जाणून घेण्याची जबाबदारी साधकावर आहे. आणि शेवटी लक्षात येतं की आपण कोण आहोत तर आपण म्हणजे चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आहोत. प्रकृती पुरुष म्हणजे आत्मा आणि स्वरूपाने अनादी असून सत्य आणि नित्य आहे. प्रकृती केव्हा उत्पन्न झाली हे काही कळत नसल्यामुळे ती अनादी आहे असे म्हणतात. ती प्रवाह रूपाने नित्य असून शांत आहे कारण ज्ञानाने तिचा अंत होतो. राग द्वेषादी प्रकृतीची कार्य असल्याने त्यांचा आत्मरूपाशी काही संबंध नाही हे साधकांनी लक्षात घ्यावे. 5 महाभूते 5 विषय त्यांना कार्य म्हणतात. 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय व मन बुद्धी व अहंकार यांना करण असे म्हणतात. प्रकृती भोग्य असून जीवात्मा भोगता आहे. अनुकूल भोगावे सुख आणि प्रतिकूल भोगावे दुःख प्राप्त होते. दुःख हे आगंतुक असून सुख हे स्वरूप आहे आणि त्यामुळे आयुष्यभर भोगलेली सुखे लक्षात न राहता दुःखे लक्षात राहतात. चित्तवृत्ती आत्माकार न राहता प्रकृतीकडे आकृष्ट झाली की तिला सुख दुःख हे भोगावंच लागतं. पण स्वतः आत्मा हा सुख स्वरूप आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख कधी झालं काय हे काही लक्षातच येत नाही. आत्मा आणि ब्रह्म म्हणजे हा जो 22वा श्लोक आहे हे अत्यंत महत्वाचा आहे. उपदृष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरा. सगळ्यांनी आपल्यासमोर म्हणजे गीतेचं पुस्तक ठेवलेलं असेलच. ते मी जे श्लोकाचे नंबर सांगते त्याप्रमाणे तुम्ही ते श्लोक बघा बरं का. या देहात असलेला जीवात्मा वास्तविक परमात्माच आहे. तो साक्षी असल्यामुळे उपदृष्टा आणि त्याच्यापासून क्रिया होत नसल्यामुळे अनुमंत आहे. सर्वांचे धारण आणि पोषण करणारा म्हणून भरता, जीवरूपाने भोगता, ब्रह्मदेव इत्यादींचा स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानंद घन असल्याने परमात्मा म्हटला जातो. उपद्रष्टामध्ये उपचा अर्थ आहे जवळ. जवळ असून द्रष्टा म्हणजे पाहणारा म्हणजे सर्व कार्यसंघाताच्या जवळ राहून साक्षी रूपाने हा आत्मा पाहत असतो. अनुमंता म्हणजे देह इंद्रिय मन बुद्धी हे सर्व व्यवहार करत असताना त्या व्यवहारांचे निवारण न करता केवळ जवळ राहून त्या व्यवहाराला अनुकूल राहणारा. भर्ता म्हणजे देह इंद्रिय मन आणि बुद्धी या सर्वांचे सत्ता व स्फूर्तीच्या योगाने धारण पोषण करणारा. भोगता म्हणजे व्यवहारात सुखदुःखे भोगणारा किंवा सस्वरूप प्रकाशाने देहादी जडवर्गाला प्रकाशित करणारा. महेश्वर म्हणजे सर्वांतर्यामी स्वतंत्र सर्व नियंता परमात्मा आहे. म्हणजे अविद्येने कल्पित देह इंद्रियादी मिथ्या आत्म्यापेक्षा हा जो आत्मा आहे हा श्रेष्ठ आहे. याप्रमाणे उपद्रष्टा इत्यादी शब्दांनी सांगितलेला प्रकृतीचा परिणाम असलेल्या या देहात जीवरूपाने राहणारा पण स्वरूपतः प्रकृतीच्या गुणांशी असंबद्ध असलेला तो परमपुरुष आत्मा आहे. एक थोडक्यात सांगते म्हणजे कळेल बघा. कोयनेला वीज तयार होते. मग ती वीज आपल्या पुण्याला आणल्या जाते आणि एका मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये ती वीज भरल्या जाते आणि तिथून मग या प्रत्येकाच्या घराघरामध्ये वीज वाटल्या जाते. प्रत्येकाच्या घरामध्ये पुन्हा मीटर वेगळं असतं. तसा कोयना म्हणजे जणू काही परब्रह्म परमेश्वर तिथून ह्या ईश्वराकडे म्हणजे आपल्या इकडे मोठ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये वीज आली आणि मग प्रत्येकाच्या घरात ते मीटर आलं. म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्ये हा आत्मा आहे. आता समजा मी संबंध घर उत्तम घर बांधलं, फ्रीज ठेवलं, वॉशिंग मशीन ठेवलं, सगळ्या ठिकाणी आणि वीज खेळावी आणि म्हणून वेगवेगळी उपकरणं घेतली, वेगवेगळे दिवे पंखे एसी सगळं घेतलं. पण त्यातून जर वीजच वाहत नसेल तर काय पण त्याचा उपयोग. तसा या देहामध्ये जो चेतन तत्व आहे तेच जर नसेल तर हा देह म्हणजे काय आहे. देह म्हणजे शवासारखा आहे. इतकं ह्या चेतनाला महत्व आहे. आत्मज्ञानाची 3 साधने सांगितलेले. ध्यान मार्ग, दुसरा ज्ञान मार्ग, तिसरा कर्म मार्ग. हा 3ही मार्ग आपण मागे पाहिलेच आहेत. पण भगवान सांगतायत की असे ज्ञान नसलेले दुसरे साधक
दुसऱ्या जाणत्यांकडून तत्वज्ञानाचे श्रवण करून त्यानुसार उपासना करतात आणि असे ते ऐकलेले प्रमाण मानणारे साधक सुद्धा मृत्यूरूप संसार सागर निश्चित रूपाने तरून जातात. सर्व संतांनी श्रवणाचे अपार महत्व सांगितले आहे. स्वतःची बुद्धी जर कमी असेल किंवा इतरही काही कारणाने स्वतः शास्त्राभ्यास करू न शकणाऱ्या साधकांना हा तेवढाच परिणामकारक उपाय म्हणजे काय आहे तर श्रवण. आणि म्हणून श्रवणाचे 5 समाज बघा समर्थांनी लिहिले. मुळापासून हे समाज सर्वांनी वाचावेत. वेदशास्त्रे आणि पुराणे, महावाक्याची विवरणे, तनु चतुष्टयी दर्शने कैशी ते ऐकावे. सतत ऐकत जावं. या ऐकल्याने सुद्धा श्रवणाने सुद्धा आपल्याला आत्मज्ञान होते असा दिलासा इथे आपल्याला भगवंत करत आहेत. सूक्ष्म तत्वाची परमावधी असलेला चेतन आणि अरूप असा परमात्मा सर्व नामरूपात्मक पदार्थामध्ये सारखेपणाने व्यापून असतो. पदार्थांच्या आकाराप्रमाणे तो कमी जास्त होत नाही. म्हणजे हत्तीत खूप जास्त आहे आणि मुंगीत खूप कमी असत नाही. सर्व ठिकाणी सर्वार्थाने एकच क्षणी तो व्यापलेला असतो. शरीरामध्ये समत्वाने असलेल्या परमात्माचा वेध घेण्याचा प्रयत्न करावा. असे केल्याने त्या भूतांविषयी अनुकूल प्रतिकूल विचार होणार नाहीत. आता 29 पासून 33 श्लोकांमध्ये त्याचा सार असं सांगितलंय की ज्याप्रमाणे एकटा सूर्य विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणे हा एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला आणि प्रकाशित करतो. तसे आकाशामध्ये दोन घट ठेवले, एका घटात लसूण ठेवले, एका घटात केशर ठेवले असेल तर त्या केशराच्या किंवा लसणाच्या संबंधाने त्यातील आकाशाला तो वास असल्यासारखे वाटते, पण आकाशाला स्वतःचा वास नाही. तसाच हा जो जीवात्मा आहे हा पूर्ण निर्लिप्त आहे, हा लिप्त होत नाही. शेवटचा जो श्लोक आहे 34वा श्लोक, त्या श्लोकात सांगितले की ज्ञानरूपी नेत्राने प्रकृतीहून जीवात्मा वेगळा आहे असे जो जाणतो तो ज्ञानी. एखादा शेतकरी जसा आपल्या शेतावरती लक्ष ठेवतो आपणही तसंच आपल्या शरीरावर लक्ष ठेवायला हवे. अर्जुना, शरीरातील जो ज्ञानी आहे त्याला ओळखणे हेच हे महत्वाचे ज्ञान. ते परमात्म्याला कोण प्राप्त करून घेतो तर हा जो जीवात्मा आहे या जीवात्म्याची ओळख केली की परमात्म्याची सुद्धा आपली ओळख होते. इथे एक गोष्ट सांगते. एक खूप मोठा जुना वाडा होता. पूर्वीच्या काळी बघा या अशा वाड्यामधून इलेक्ट्रिकचा शोध न लागल्यामुळे दिवे नसायचे इलेक्ट्रिकचे. त्या वाड्यामध्ये एक अंधारी खोली होती. तिला भूताची खोली म्हणून म्हणायचे आणि म्हणून त्या खोलीमध्ये कोणीच जायचं नाही कारण सगळेजण जायला घाबरायचे. एकदा एका धाडसी पुरुषाने हातामध्ये लहानशी दिवटी घेतली आणि त्या खोलीत प्रवेश केल्यावर त्या प्रकाशामुळे खोली उजळली आणि त्यावेळी अंधार आणि भूत दोन्हीही गायब झाली. प्रकाशामुळे सर्वांची भीती नाहीशी झाली. खरं काय ते कळलं. उगीच आपण आधी इतके वर्ष भूताची खोली म्हणून वाया घालवली होती आणि तिथे तर काहीच नाहीये. 13व्या अध्यायामध्ये कृष्णाने आपले जे तोंड सतत बाहेर असायचे, संसारात अडकायचे आणि दृश्यात रमायचे आणि म्हणजे दुःखाच्या अंधारातच असायचे, श्रीकृष्णाने आपले तोंड आतल्या बाजूला म्हणजेच प्रकाशरूपी परमात्म्याकडे वळवले आणि त्यामुळे मी कोण हे कळले. मी देह नसून मी सच्चिदानंद परमात्मा आहे. परमात्म्याला कुठून आणायचं नाहीये तर तो सर्व देश, काल, वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादी जशाच्या तशा परिपूर्ण आहेच. 13व्या अध्यायामध्ये कृष्णाने आपल्याला हे ज्ञान दिले आणि साधकांनी म्हणूनच म्हणावं की मी कोण आहे तर मी सोहम, शुद्धोहम, बुद्धोहम, शिवोहम, ज्योतिस्वरूपोहम, मी सच्चिदानंद रूपोहम, मी चितानंद रूप शिवोहम शिवोहम आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं. आता ह्या 13व्या अध्यायातला जो मुख्य श्लोक मला वाटला तो 32वा आहे. यथा सर्वगतम सौक्ष्म्याद आकाशम नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. ज्याप्रमाणे सर्वत्र व्याप्त असूनही आकाश सूक्ष्म असल्यामुळे कोणालाही लेपाने लिप्त होत नाही त्याप्रमाणे या देहात सर्वत्र भरून राहिलेला आत्मा गुणातीत असल्याने देहधर्माने लिप्त होत नाही. ज्ञानेश्वरीच्या ओव्या 1120 पासून 1126 आहेत. अगं आकाशा के नाही हे तरी हेची कवणे ठाई परी कासिया काही से दिन काही गादी देना तैसा सर्वत्र सर्व देही आत्मा असतोची असे पाही परिसंग दोषे एकेही लिप्त नोहे पुढता पुढती येथे हेची लक्षण निरुते ते जे जाणावे क्षेत्रज्ञ ते क्षेत्र विहीना अपाडू नभा आभाळा रवी आणि मृगजळा तैसाची हाही डोळा देखसी जरी. याचं थोडक्यात विवरण पाहू आपण. या 13व्या अध्यायाचं नाव आहे क्षेत्रज्ञ विभाग योग.
पहिल्या श्लोकात भगवंत म्हणतात, हे अर्जुना, या देहाला क्षेत्र म्हणतात आणि त्याला जो जाणतो तो क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शेत. देहाला शेताची मोठी समर्पक उपमा दिली आहे. शेतात बी पेरलं किंवा झाड होऊन त्याला फळ येतं. ते फळ बीजाला अनुरूपच असत असतं. आंब्याची कोर लावली तर आम्रफळ येतं. निंबोणी लावली तर कडुलिंबाच्या झाडाला निंबोण्यातच धरतात. जे पेरावं ते उगवतं. देहाचंही अगदी असंच आहे. यात पेरलेल्या कर्माच्या संस्काररूपी बीजांचे फळ यथाकाळी प्राप्त होतं आणि ते देहाला भोगावंच लागतं. पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, अव्यक्त आणि मूळ प्रकृती, त्रिगुणात्मक माया, ज्ञानेंद्रियांचे 5 आणि कर्मेंद्रियांचे 5 असे 10 विषय या क्षेत्राचे स्वरूप आहे. आणि सुख, दुःख, द्वेष, संघात म्हणजे स्थूल देहाचा पिंड, इच्छा, चेतना, धृती म्हणजे धारणा हे या क्षेत्राचे विकार आहेत. अशी या क्षेत्राची एकूण 36 तत्वे सांगितली आहेत. क्षेत्र जड, विकारी, नाशवंत आहे, तर क्षेत्रज्ञ हा चेतन, अविकारी, अविनाशी आहे. तो अगदी निराकार आहे, अकर्ता आहे, अभोक्ता आहे, पण गुणमयी प्रकृती त्याला संसार करायला भाग पाडते. प्रकृती पुरुषाची जोडी मोठी विलक्षण आहे. प्रकृती म्हणजे कृतीपूर्वी, जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा सृजनाच्या पूर्वी जी होती ती प्रकृती. ते दिसतेच सर्व जिच्यामध्ये लपलेलं होतं ती प्रकृती, आणि दिसणारे सर्व जिच्यामध्ये नाहीच होणार आहे ती प्रकृती. तिच्याहून सर्व काही जन्म घेतं, पुन्हा तिच्यातच विलीन होतं. पुरुष म्हणजे या प्रकृतीच्या पुरामध्ये निवास करणारा तिचा निसंग पती. प्रकृती आणि पुरुष दोन्ही अनादी सिद्ध आहेत, एकमेकांच्या नित्य सहवासात आहेत आणि तरीही त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. प्रकृती निवासी परमात्मा अनादी आणि गुणातीत असल्यामुळे तो आकाशासारखा अलिप्त आहे, अस्पर्शित आहे. आकाश सर्वाला व्यापून आहे, सर्वत्र आहे. त्याच्या खाली उकिरडाही आहे, सुंदर सुगंधी बागही आहे, पण तो दुर्गंध वा सुगंध त्याला स्पर्शही करत नाही. त्याचा कसलाही परिणाम आकाशावर होत नाही. आकाश जसं असतं तसंच ते राहतं. दगडावर रेघ काढली तर ती लक्षावधी वर्षे टिकून राहते. दगड तिला धरून ठेवतो, तिच्याशी ताब्यात पेपावतो. पाण्यावर रेघ ओढली तर ती ओढता ओढताच दिसेनाशी होते. तिथे रेघ उमटताना दिसते, पण ती लगेच नाहीशी होते, कारण पाणी तिला धरत नाही, तत्सम होत नाही. आणि आकाश ते तर आपल्यावर रेघ उमटूच देत नाही, ते पूर्णतः अस्पर्शित राहतं. म्हणूनच आकाशात इतके पक्षी उडतात तरी तिथे कुणाच्याही पायखुणा दिसत नाहीत. आत्मा या आकाशासारखा आहे, सर्वत्र आहे, पण तो कुणाच्याही संग दोषाने लिप्त होत नाही. बाहेर ब्रह्मांडात आकाश आहे आणि आत पिंडात असलेला आकाश परमात्मा आहे, तसा असंग, अस्पर्शित, अलिप्त. श्री ज्ञानदेवाने या श्लोकावरच्या आपल्या भाष्यात आणखीही काही समर्पक दाखले दिले आहेत. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष यांचा अर्थार्थी कसा संबंध नाही हे विशद करताना ते म्हणतात, लोहचुंबकाच्या आकर्षणाने लोखंड हालचाल करू लागतं, पण म्हणून लोहचुंबक काही लोखंड होत नाही. किंवा घरात तेवत असलेल्या दिव्याच्या प्रकाशात घरची माणसं आपले व्यवहार करतात, पण म्हणून काही दिवा आणि घर हे सारखेच होत नाहीत. या दोघांच्यात महद अंतर असतं. लाकडामध्ये अग्नी असतो, पण म्हणूनच काही कुणी अग्नीला लाकूड म्हणत नाही. तसंच हा 13वा अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. त्या दुःखाच्या कारणाचा शोध घेतला आहे आणि त्याच्या निराकरणाचा मार्गही सांगितला आहे. हा सर्वच अध्याय इंद्रियांपासून दूर जाण्याची कला शिकवणार आहे, देहबुद्धी दूर करणार आहे. दुःखाचं कारण कोणी दुसरं नसून आपण स्वतः आहोत. घटनांचं कारण आहे प्रकृती आणि सुख दुःखाचा भोग घेणार आहे पुरुष. खरं पाहिलं तर पुरुषाचा मूळ स्वभाव सुखदुःखाच्या पार असणाऱ्या आनंदाचा आहे. वास्तविक तो अकर्ता आणि अभोक्ता आहे. त्याला सुखही नाही, त्याला दुःखही नाही. चालत्या गाडीच्या गरगर फिरणाऱ्या चाकांच्या मध्ये जशी एक स्थिर आरी असते तसा तो आहे. त्याची स्थिरताच परिघाच्या गतीची चालक आहे. पण प्रत्यक्षात आपण सुख दुःख भोगताना दिसतो, कारण पुरुष प्रतीतीशी ताब्यात पावतो, ज्ञाता देयामध्ये हरवून जातो, आपला दृष्टा दृश्यामध्ये अडकतो, भोगता भोगात रंगून जातो, सुख दुःखाचं आरोपण करतो, प्रकृतीचा आरसा करून त्यात आपलं प्रतिबिंब पाहतो आणि त्याला सत्य मानून सुखी वा दुःखी होतो. देहात आध्यात्म्य आलं की दुःख आलं, मनाशी एकरूप झालं की मानसिक व्यथा आली. म्हणून या देहमनाच्या आणि प्रकृतीच्या 36 तत्वांपासून अलिप्त राहून त्याच्या खेळाकडे साक्षी भावानं पाहावं, असं या अध्यायात प्रकृतीचे गुणधर्म विशद करून भगवंत सांगत आहेत. ही 36 तत्व म्हणजे आपल्या शरीरातले सगळे स्पेअर पार्ट्स आहेत.
जसे स्पेअर पार्ट्स आपल्या गाडीचे असतात, बोटारीचे असतात, तसेच हे स्पेअर पार्ट्स आहेत. हे जड आहेत, हे काही चेतन नाहीत. साक्षी होणं म्हणजे देह आणि मन यांच्यापासून स्वतःला वेगळं करणं. वस्तुतः आपण निराळेच आहोत. केवळ जन्मोजन्मीच्या त्यांच्याशी एकरूप होण्याच्या सवयीमुळे देह म्हणजे मी, मन म्हणजे मी अशा भ्रांतीत आपण राहतोय. ही भ्रांती टाकणं, आपण या गुणमयी प्रकृतीला जाणणारे आहोत, या क्षेत्राला जाणणारे क्षेत्रज्ञ आहोत, हे ओळखणं म्हणजे स्वरूपाचं ज्ञान होणं आहे. श्री ज्ञानदेवांनी हे सारं अत्यंत काव्यात्मक रीतीने आणि मोठ्या समर्पकपणाने सांगितलेलं आहे. साधकांनी हा अध्याय पुन्हा पुन्हा अभ्यासावा, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा भेद ओळखावा, कारण हे अत्यंत महत्वाचं ज्ञान आहे. आता सगळ्यांनी डोळे मिटा, शांत व्हा, मनातले सगळे विचार काढून टाका आणि मी काय सांगते ते ऐका. प्रत्येकाच्या हृदयात श्रीकृष्ण बसला आहे. तो कुठेही दूर गेलेला नाही. हे जेव्हा पटतं तेव्हा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. त्यानंतर कोणाशी खोटं बोलत नाही, कोणाचं मन दुखवत नाही, कोणाला फसवत नाही. कारण विचार आपण असा करतो, अरे समोरच्यात पण श्रीकृष्ण आहे. आणि गीतेच्या अभ्यासानंतर आपल्यामध्ये असा बदल हा झालाच पाहिजे. सर्व दूर कृष्णाला पाहायला आपण शिकलंच पाहिजे. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.